नमस्कार मंडळी, मी आहे प्रवीण कुमार. माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्र, आता आपण आलो खोपोली येथे आणि येथे येण्यासाठी मी या ठाण्यावरून 8:15ची जी खोपोली फास्ट ट्रेन आहे ती ट्रेन पकडली. तर या ठिकाणी व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार, कारण आता आपण जाणार आहोत श्री संत गगनगिरी महाराजांचा मठ पाहण्यासाठी. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण या ठिकाणी आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. हा जो गगनगिरी महाराज यांचा जो मठ आहे त्या मठातील आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. त्या ठिकाणी भक्तनिवास, त्याच्यानंतर प्रसादाची सोय, त्यासोबत इथे जाण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे व्हेकल्स अवेलेबल आहेत, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार मित्र, शेवटपर्यंत बघा. आणि चला मंडळी, आपण आता प्रस्थान करूया गगनगिरी महाराज यांच्या मठाकडे. आता बघू शकता, खूप आज रविवार असल्यामुळे खूप अशी गर्दी आहे आणि आता आपण जात आहोत संत गगनगिरी महाराज यांच्या मठाच्या दिशेने. तर या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेट रिक्षा दिलेले भेटतात, अशा रिक्षा असतात आणि आश्रमपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 20 रुपये प्रति पर्सन एवढा चार्ज लावला जातो. तर 20 रुपये पर शीट या प्रमाणात आम्ही आश्रमकडे निघालेलो आहोत. या ठिकाणी पर्यटन स्थळांची एक यादी दिली आहे. या ठिकाणी तुम्ही काय काय पाहू शकता. वर्धविनायक महाड, श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी, पंचायतन मंदिर नढाळ आणि बल्लाळेश्वर मंदिर पाली. तर मंडळ फायनली आता आपण आलेलो आहोत श्री संत गगनगिरी महाराज त्यांचं जो मठ आहे त्या मठाच्या दिशेने आता आपण प्रस्थान करतो. आणि या ठिकाणी रिक्षा लागतात तुम्हाला जाण्यासाठी. या ठिकाणी तुम्ही गणपती देखील पाहू शकता. महाडचा गणपती आहे, पालीचा गणपती आहे, गणपती देखील बघू शकता. येथे तुम्हाला 1 रुपयामध्ये चप्पल ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे तुम्हाला महाप्रसादासाठी कुपन मिळते. महाप्रसादाची वेळ सकाळी 10 ते 1 आहे आणि तुम्हाला 20 रुपयामध्ये कुपन मिळतं. या ठिकाणी 20 रुपयाला तुम्हाला हे कुपन मिळतं. खूप छान महाप्रसाद असतो. आतला परिसर किती छान आहे आणि ती स्वच्छता मंडळी खूप अप्रतिमाची स्वच्छता आहे. खूप छान पद्धतीनं या ठिकाणी हे डिझाईन केलेलं आहे आणि बघू शकता. या ठिकाणी कारंजी देखील लागतात आणि या ठिकाणी हे समजण्यासाठी गड्डे बघू शकता. तर खूप छान असा हा परिसर आहे मंडळी, खूप छान जबरदस्त. आणि सद्गुरू गगनगिरी महाराज यांच्या समाधीकडे जाण्यासाठी रांग लागलेले आहेत. मंडळी बघू शकता या ठिकाणी हे अभंग दिलेले आहेत, बघू शकता. खूप छान पद्धतीने या ठिकाणी त्याचा अर्थ केला आहे. प्रथम आपुले चरण कमल, दोन्ही हाती धरून सकल, बाळे लावून अवघान केले ते. जे खूप छान असे या ठिकाणी श्लोक देखील लिहिलेले आहेत, बघू शकता. पूर्ण या ठिकाणी ह्याच्यामध्ये खूप अगदी मन प्रसन्न आणि शांत होऊन जातं. प्रत्येक जण या ठिकाणी आज 26 जानेवारीची पण सुट्टी असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आले, बघू शकता. आणि समाधी मंदिराकडे जाण्यासाठी ही भाविकांची रांग तुम्ही बघू शकता. आतला परिसर इतका सुंदर आणि शांत वाटतं की अगदी जे तुमचं मन आहे ते मन अगदी शांत होऊन जातं. आणि हा मंदिराचा आतील भाग तुम्ही बघू शकता. त्याचे कलर काम देखील खूप छान केलं आहे. म्हणजे बघू शकता टोयोटा कॉलेजची गाडी आहे. या गाडीतून श्री संत स्वामी गगनगिरी महाराज हे प्रवास करायचे, ती गाडी या ठिकाणी ठेवली आहे, बघू शकता. टोयोटा कॉलेज. तर या गाडीतून बहुतांश पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक या भागामध्ये महाराज या गाडीतून प्रवास करायचे. ही या ठिकाणी होम केलं जातं. हो, महाराजाची रचना कशी आहे बघू शकता. या ठिकाणी गणपतीची मूर्ती, खूप सारी मूर्ती आहे. देखील मूर्ती किती छान आहे. बसवेश्वर यांची मूर्ती. त्या ठिकाणी गौतम बुद्ध आणि प्रतिमा आहेत, बघू शकता. आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला सुंदर अशी मूर्ती. सर्व जे आध्यात्मिक संत होऊन गेले याची तुम्ही बघू शकता, ती छान पद्धतीने आहे. तर म्हणजे ही आहे पाताळगंगा नदी, अगदी मंदिराच्या कडेनं वाहते आणि पावसाळ्यामध्ये या नदीला खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी असतं आणि त्यावेळी बघण्यासारखा असा हा नजारा असतो. बघू शकता. हा आहे समाधी मंदिराचा आतील भाग. छान पद्धती वाटतं, एकदम शांत वाटतं. इथं बरीच लोक ध्यानस्थ बसतात. बघू शकता. हे पाताळगंगाचं अत्यंत सुंदर असं हे
शकता पाणी थोडं कमी आहे पण पावसाळ्यामध्ये ही नदी खूप तुडुंब राहते आणि सुंदर असं हे मंदिर ते डोंगर बघू शकता. खूप छान असा अंतर्भाव आहे. मंडळी, या मठामध्ये जेवणाची खूप उत्तम अशी सोय करण्यात आलेली आहे. बहुतांश रविवारी या ठिकाणी खूप गर्दी असते, तुम्ही पाहू शकता. आणि अगदी 20 रुपयाच्या कुपनमध्ये तुम्हाला या ठिकाणी हा महाप्रसाद दिला जातो आणि महाप्रसादाची चव देखील खूप अप्रतिम असते. त्याच्यामध्ये तुम्हाला डाळ भात, शिरा आणि एक भाजी दिली जाते आणि चवीला देखील खूप उत्कृष्ट अशी असते. महाप्रसादाची कुपन आहे ते कुपन या ठिकाणी दिले जाते. टायमिंग 10 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत आणि प्रसादाची वेळ 2 वाजेपर्यंत राहते. त्याची नोंद घ्यावी. किती मोठ्या प्रमाणात माकडा आले आहेत बघू शकता. बाहेर आले गे माकडा बघा. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बघू शकता माकडे देखील आहेत. या ठिकाणी भक्त निवास देखील अवेलेबल आहे आणि हा बघू शकता तुम्ही. तर खूप सुसज्ज असे भक्त निवास आहे. आणि भक्त निवास येथे जाऊन आलो आणि या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला जी रूम आहे त्या एका रूममध्ये 4 बेड असतात आणि पर बेड तुम्हाला 500 रुपये घेतले जातात. तर तुम्ही जर 4 जण असाल तर तुम्हाला 2000 रुपयामध्ये रूम मिळून जाते आणि जर 2 जरी असाल तर तुम्हाला ती 2000 रुपयालाच रूम मिळते. याची सर्व भक्तांनी नोंद घ्यावी. आणि तुम्ही जर सकाळी 11 वाजता आलात तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ती जी रूम आहे ती रूम खाली करावी लागते. समजा तुम्ही संध्याकाळी जरी 7 किंवा 8 वाजता आलात तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी 11 वाजता ती रूम खाली करावी लागते. याची सर्व भक्तांनी नोंद घ्यावी. आणि या 2000 रुपयामध्ये जे 2000 मध्ये 4 बेड मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वेळचं जेवण आणि 1 वेळचा नाश्ता मिळतो. त्यामुळं खूप छान अशी या ठिकाणी सोय आहे. गरम पाण्याची देखील या ठिकाणी सोय आहे. याची सर्व भक्तांनी नोंद घ्यावी. मंडळी, आता आपण जात आहोत गुहादर्शनला. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी गुहादर्शनची टायमिंग आहे. तर त्या ठिकाणी जाण्यासाठी हा रोड आहे. जात आहोत गुहादर्शन करण्यासाठी. तर ज्या ठिकाणी परमपूज्य संत गगनगिरी महाराज यांनी तपश्चर्या करायची त्या गुहेमध्ये आपण जात आहोत. आता तत्पूर्वी या गुहादर्शनाला जाण्यापूर्वी आपण समाधी मंदिर आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. तर खूप छान असं वातावरण आहे. अगदी मन शांत होऊन जातं. आणि दुसरं सांगायचं म्हणजे या ठिकाणी जे महाप्रसाद आहे त्या महाप्रसादाची टायमिंग 2 वाजेपर्यंत असते. जर तुमच्याकडे कोपन असेल तर तुम्हाला महाप्रसाद दिला जातो आणि जर तुमच्याकडे कोपन नसेल तर तुम्हाला महाप्रसाद दिला जात नाही. 20 रुपयामध्ये तुम्हाला कोपन मिळतं आणि जेवण महाप्रसाद मिळतो. खूपच छान अशी टेस्ट होती. खूप छान अशी टेस्ट होती महाप्रसादाची. एकदा तुम्ही जरूर लाभ घ्या. मंडळी, या मठामार्फत आयुर्वेदिक गगनगिरी मसाज सेंटर देखील या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला पंचकर्म किंवा इतर अवयवांची मसाज करून दिले जातात. यामध्ये जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतो त्याच्याशी संपर्क साधून तुम्हाला हवा तो मसाज यांच्याकडून घेऊ शकता. आपण जाऊया गुहादर्शन करण्यासाठी. या मठामार्फत गोशाळा देखील चालवली जाते. या ठिकाणी आपल्या देशातील महत्त्वाच्या ज्या देशी गाय आहेत त्या देशी गायींचं संगोपन करण्याचं काम खूप उत्कृष्टरित्या या मठामार्फत केलं जातं. तुम्ही पाहू शकता देवणी, खिलारी, डांगी जातीच्या या ज्या गायी आहेत त्या गायी तुम्हाला इथे दिसत आहेत. काही गायी चरण्यासाठी बाहेर सोडलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला इथे कमी गायी दिसत आहेत. तर खूप छान अशी उत्तम सोय अशी या मठामार्फत करण्यात आली आहे. गायीची पूजा हीच ईश्वर पूजा असं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलं जातं. त्यामुळे गायीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मंडळी, तुम्ही पाहू शकता ही आपली देशी गायींचं संगोपन या गोशाळेमध्ये केलं जातं आणि आपल्या देशातील खूप साऱ्या ज्या प्रजाती या ठिकाणी संगोपन करण्याचं काम या मठामार्फत केलं जातं. तर जर तुम्हाला यापैकी एखाद्या गायीचं जर नाव माहीत असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर खूप छान असा या मठामार्फत हा जो उपक्रम आहे तो उपक्रम चालवला जातो. तर चला जाऊया आपण आता गुहेच्या दिशेनं. गुहेकडे जाणारा जो मार्ग आहे थोडा चढाच आहे. म्हणजे तुम्ही पाठीमागे बघू शकता हा जो डोंगर आहे त्या डोंगरावरती आपल्याला जायचं आहे. त्यामुळं थोडीशी तुमची दमछाक होऊ शकते आणि जर लहान मुलं असतील तर आणखीन तुमची थोडी दमछाक होऊ शकते. आणि उन्हाचा मार्ग, उन्हामध्ये थोडंसं पाय भाजतात त्यामुळे जरा काळजी घ्या. हे बघा, ह्यावरती आपल्याला जायचं आहे डोंगर आणि या ठिकाणी पाय भाजून येत म्हणून या ठिकाणी हा गालीचे टाकलेले तुम्ही बघू शकता. याच्यामुळे थोडे पाय जरा कमी भाजतात. असा मार्ग जातो. तर असं आपल्याला वरती जायचं वळसा घालून. आता गुहेच्या
जवळ आलेलो आहोत. तर थोडासा चढ आहे, म्हणजे जर वयोवृद्ध माणसं जर तुमच्यासोबत असेल तर त्यांची दमछाक होऊ शकते आणि लहान मुलं देखील त्यांची देखील दमछाक होऊ शकते. पण एकंदरीत इथं आल्यानंतरचा आता अनुभव आपण बघूया. आणि आपण गुहेजवळ आता पोचलेलो आहोत आणि इथं सांगितलेलं आहे जी गुहा आहे या ठिकाणी अदृश्य स्वरूपामध्ये देवी देवता व ऋषीमुनी आहेत, त्यामुळे तिथं शांतता ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ही जी पवित्र जागा आहे त्या पवित्र जागेचं पावित्र्य राखणं एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. आणि बघूया आपण आता हा एक गुहेकडे जाण्याचा मार्ग म्हणजे अशा पद्धतीनं खूप छान पद्धतीने ठिकाणी पायऱ्या केलेल्या आहेत. तर बघू शकता. मंडळी या ठिकाणी असणारा एक सुविचार मला खूप चांगला आढळला. सज्जनाची संगत धरली तर मनुष्य अत्यंत चांगला वागतो. तर मंडळी नुकतंच आता आपण गुहा दर्शन करून आलात आणि गुहेमध्ये मंडळी शांतता राखणं खूप महत्त्वाचं आहे. कारण गगनगिरी महाराजांनी या गुहेमध्ये तपश्चर्या केली. त्या तपश्चर्या करण्यासाठी बरीच लोक त्या ठिकाणी बसले असतात. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी गुहेमध्ये जाल त्यावेळी किंवा तुमची जी लहान मुलं ज्यावेळी त्या ठिकाणी घेऊन जाल तर त्यांना समज की त्या ठिकाणी शांतता राखावी. कारण त्या ठिकाणी शांतता राखणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मात्र मंडळी खरंच गुहेमध्ये गेल्यानंतर अगदी मन शांत होऊन जातं. त्यामुळं तुम्ही आलात तर या गुहेला नक्की भेट द्या. आणि गुहेच्या वरच्या टोकावरनं जे गुहेच्या जवळ हा जो खालचा जो नजारा दिसतो तो नजारा खरोखर खूप अप्रतिम असा आहे. तर मंडळी नुकतंच आपण जो गगनगिरी महाराजांचं मठ आहे तो मठ आता आपण पूर्णपणे पाहिलेला आहे. आणि आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत. तर परतीचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला जर मुंबईला जर जायचं असेल तर 4:30 वाजता तुम्हाला ट्रेन असते, CSTला जाणारी ती ट्रेन पकडून तुम्ही मुंबईला जाऊ शकता. तर मंडळी खूप छान असा हा आजचा जो गगनगिरी महाराजांचा मठ आहे तो मठ खूप छान आहे. एकदा तुम्ही नक्की भेट द्या. तुमचं जे मन आहे ते मन शांत होऊन जाईल. त्यासोबत एक छोटासा ट्रेक देखील तुमच्या फॅमिलीसोबत, म्हणजे जी गुहा आहे ती गुहा वरती असते त्यामुळं या ठिकाणी छोटासा ट्रेक देखील तुमच्या फॅमिलीचं होईल. तर नक्की या मठाला भेट द्या. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.